पुण्यात गुन्हेगारीचा थरारा। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 फेब्रुवारी रात्री 8:30च्या सुमारास एक तरुणावरती कोयत्याने सपासप वार करत हल्ला करण्यात आला। आदित्य सुनील कांबळे असा या हल्ल्यात जखमी झालेला जो तरुण आहे तो सध्या खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत आहे। पाहतोय त्या सीसीटीव्ही मध्ये तो तरुण त्याच्या पाठीमागे पाठलाग करत येतोय आणि पाठलाग करून येऊन त्याला भर वस्तीमध्ये लोकांच्या जमलेल्या वातावरणामध्ये तो त्याच्या हातातल्या हत्यारानं सपासप वार करत आहे। या हल्ल्यातीलच्या पाठीमागे काय कारण आहे याच्याबाबत बोललं जातं की या जो मुलगा आहे ज्याच्यावर हल्ला झाला त्यांनी जो हल्ला करतोय त्याच्या विरोधात काही खोटी तक्रार त्याच्या मैत्रिणी थ्रू केली होती। त्या तक्रारीच्या वादातून हा हल्ला झालेला आहे। मात्र या हल्ल्यातली भयानकता पुणे शहराच्या गजबजलेल्या वस्तीमध्ये हा हल्ला होत असताना आजूबाजूच्या परिसरातील लोक तो हल्ला पाहतायत, परंतु त्याला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही। या हल्ल्याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। पुढील तपास पोलीस करताच आहेत, परंतु पुण्यात नेमकं चाललंय काय, पुण्यातली कोयता गँग पुन्हा सक्रिय होती का, हा प्रश्न अनुत्तरित राहतोय।